27 जून रोजी इंग्लंडला पराभूत करून भारताने ठीक एका वर्षानंतर वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये प्रवेश केला आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होते. भारताने 171 धावा केल्या, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजाच्या अचूक गोलंदाजीसमोर हार पत्करावी लागली. अक्षर पटेलला सामनावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. आता भारत एक वर्षानंतर पुन्हा फायनलमध्ये प्रवेश करत अपराजित राहणारे साऊथ आफ्रिका यांच्यासोबत पुढील सामना खेळणार आहे. आता सर्वजण हे बघण्यास उत्सुक आहेत की भारत यावर्षी इतिहास रचणार की नाही. नमस्कार, मी अनुष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते. आता आपण बघूया भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅचचे थोडक्यात विश्लेषण. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण करणार आहे. दोन्ही संघ आपापल्या सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानात उतरण्यास तयार आहेत. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना त्यांच्या ताकदीनुसार खेळ करावा लागेल आणि हे तर निश्चितच आहे की दोन्ही टीम उत्तम फॉर्ममध्ये असल्यामुळे पूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपराजित ठरले आहेत. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी रोमांचक पण खेळाडूंसाठी तितकाच कठीण व आठवणीत राहणार आहे. भारतीय संघाचा फॉर्म सध्या उत्कृष्ट आहे. भारतीय फलंदाज सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहेत. जरी विराट कोहलीचा फॉर्म सध्या मॅचमध्ये दिसत नसेल तरी भारतीय टीमचे कॅप्टन रोहित शर्मा यांनी म्हटले आहे की तो एका चांगल्या खेळाची तयारी करतोय. त्यामुळे सर्वांचे लक्ष सुद्धा त्यांच्याकडे असून ते एका चांगल्या खेळाची अपेक्षा करीत आहेत. रोहित शर्माने आपल्या कप्तानीने उत्तम कामगिरी करत संघाला इथपर्यंत पोहोचवलं आहे व ICCच्या फायनलमध्ये कप्तानी करणारा दुसरा खेळाडू म्हणून ओळखला जाणार आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग हे दोघेही तुफानी फॉर्ममध्ये आहेत. त्यांचा प्रभावी गोलंदाजीचा वापर करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखणे हे भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही उत्तम प्रदर्शन केले आहे. क्विंटन डिकॉकसोबतच आफ्रिकेचे सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांची फलंदाजीची ताकद भारतीय गोलंदाजासाठी आव्हान असू शकते. कगिसो रबाडा आणि एनरिच नॉटजे यांच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेची मोठी भिस्त आहे. त्यांची गोलंदाजी भारतीय फलंदाजासमोर कसोटी लावू शकते. मॅचमध्ये पावसाची शक्यता असणे हे दोन्ही संघासाठी खूप मोठे आव्हान घेऊन येणार आहे. वेदर रिपोर्टनुसार उद्याच्या मॅचमध्ये 70% पाऊस पडू शकतो. अशा वेळेस मॅचमध्ये काय होईल? मॅचमध्ये ओव्हर कमी होतील की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वातावरणात ही पिच नक्कीच पेसर्स आणि स्पिनर्ससाठी चांगली राहील हे निश्चितच आहे. आणि या ग्राउंडवरील मागच्या मॅचेसला बघितलं तर टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणं हे जास्त फायदेशीर ठरू शकते असे सांगितले गेले आहे. या अंतिम सामन्यात कोणता संघ जिंकणार हे सांगणे कठीण आहे, पण दोन्ही संघाची तयारी आणि फॉर्म बघता हा सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे. दोन्ही संघासाठी विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण एकीकडे आहे साऊथ आफ्रिका जी आजपर्यंत कधीच वर्ल्ड कप नाही जिंकली आणि जी पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश करते आहे, आणि दुसरीकडे आहे टीम इंडिया जे मागच्याच वर्षी एक वर्ल्ड कप फायनल हरून येथे आलेले आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे व क्रिकेट प्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय सामना ठरणार हे निश्चित. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.